नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM मध्ये मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये नावाप्रमाणेच आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि आज सुद्धा एक वेगळाच विषय मी घेऊन आलेली आहे. खरं तर पावसाळा म्हटलं आणि तसंही इतर ऋतूंमध्ये सुद्धा आपण ट्रेकिंग आवर्जून करतोच. तर या ट्रेकिंग विषयी आपण अगदी खोलात जाऊन जाणून घेणार आहोत की ट्रेकिंग म्हणजे काय, ट्रेकिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात, ट्रेकिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, तसंच ट्रेकिंग कोणत्या ठिकाणी करावं, ट्रेकिंगचे प्रकार असतात का त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. तर चला आज जाणून घेऊया विविधा या सेगमेंटमध्ये ट्रेकिंग विषयी. मंडळी, आपल्या या वेगवान आधुनिक जगात निसर्ग, साहस आणि शांततेचं आकर्षण आपल्यापैकी अनेकांना आहे आणि कॉन्क्रीटच्या जंगलाच्या मर्यादा तोडून एखाद्या निर्जन प्रदेशात जाण्यासाठी हे आपल्याला आमंत्रित करतं आणि इथेच ट्रेकिंगची भूमिका सुरू होते. असा एक उपक्रम जो बाह्य साहसाला व्यक्तिगत विकासासोबत सुंदरपणे जोडतो, त्यांचा मिलाफ साधतो. पण ट्रेकिंग म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी झाली? तर ट्रेकिंग हा एक लांब पल्ल्याचा, अनेकदा अनेक दिवसांचा मैदानी उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये ग्रामीण आणि अनेकदा खडबडीत प्रदेशातून पायी प्रवास केला जातो. ट्रेकिंग हा जो शब्द आहे तो 19व्या शतकात भारताच्या महान त्रिकोणीय सर्वेक्षणादरम्यान रूढ झाला, जिथे कामगारांना उपखंडाचा नकाशा तयार करण्यासाठी आव्हानात्मक प्रदेशातून पायी प्रवास करावा लागला. आपल्या व्यावहारिक मुळांपासून ट्रेकिंग जगभरात एक अत्यंत आवडता मनोरंजक उपक्रम म्हणून विकसित झाला आहे. आजच्या काळात ट्रेकिंगचं महत्त्व कमी लेखता येणार नाही, अजिबातच नाही. हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरता मर्यादित नाहीये, आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे. तर निसर्गाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी, स्वतःला आव्हान देण्यासाठी आणि शारीरिक, मानसिक आणि भावनिक समाधान मिळवण्यासाठी केलेला हा एक सुंदर असा प्रवास आहे. जर तुम्ही अनुभवी ट्रेकर असाल किंवा पहिल्यांदाच ट्रेकला जाणार असाल, तुमची योजना असेल, तर या उपक्रमातले बारकावे समजून घेण्यासाठी आजचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी नक्कीच खूप मोठा फायद्याचा ठरू शकतो. आज आपण ट्रेकिंगच्या दुनियेत खोलवर डोकावणार आहोत, त्याचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत, त्यातून कोणते फायदे होतात, त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांविषयी सुद्धा बोलणार आहोत आणि ट्रेकची तयारी कशी करावी त्याच्या टिप्स सुद्धा आपण या कार्यक्रमातून घेणार आहोत. काही लोकप्रिय ट्रेकिंग स्थळांवर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि एक जबाबदार ट्रेकर असण्याचं महत्त्व सुद्धा या कार्यक्रमात आपल्याला जाणवणार आहे. ट्रेकिंग म्हणजे काय हे आपल्याला या कार्यक्रमातून समजणार आहेच, पण ट्रेकिंगसाठी जे साहस लागतं ते आपल्यात आहे का, आणि जर नसेल तर ते कसं आपण आपल्यात आणू शकतो याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. ट्रेकिंगच्या जगात खोलवर जाण्याआधी त्यात काय समाविष्ट आहे, तत्सम बाह्य क्रियाकलापांशी त्यांची तुलना आणि फरक काय आहेत, त्याची वेगवेगळी रूपं कोणती असू शकतात, हे आपण स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. मी आताच म्हटलं की ट्रेकिंग हा एक दीर्घकाळ चालणारा, कधी कधी अनेक दिवसांचा तर कधी एक दिवसाचा सुद्धा उपक्रम असू शकतो, ज्याच्यामध्ये सहसा नैसर्गिक सौंदर्याच्या प्रदेशातल्या पायवाटांवर किंवा मार्गांवर चालणं आणि गिर्यारोहण या दोघांचा समावेश असतो. साध्या चालण्यापेक्षा किंवा एक दिवसाच्या गिर्यारोहणापेक्षा वेगळं ट्रेक सामान्यतः अशा ठिकाणी आयोजित केलं जातं जिथे वाहतुकीची पायाभूत सुविधा कमी विकसित असते आणि सहभागी स्वतःचे अन्न, पाणी आणि कॅम्पिंगचं साहित्य सोबत घेऊन जातात. अशा या उपक्रमाला आपण ट्रेकिंग म्हणतो. जरी ट्रेकिंग हा शब्द अनेकदा हायकिंगच्या जागी वापरला जात असला तरी सुद्धा तो सहसा अधिक लांब किंवा अधिक आव्हानात्मक असतो. हायकिंग हा सामान्यतः एक मैदानी उपक्रम म्हणून ओळखला जातो, ज्याच्यामध्ये नैसर्गिक वातावरणात विशेषतः पूर्वनिर्मित पायवाटांवरून चालणं समाविष्ट असतं. हे खूप महत्त्वाचं आहे की हायकिंग करताना तुम्हाला माहिती असतं की तुम्ही कोणत्या पायवाटेवरून जाणार आहात आणि ते तितकं कठीण नसतं, त्यामुळे तुम्हाला तिथे साहसाची गरज तुलनात्मक कमी लागते. पण जेव्हा आपण ट्रेकिंगचा विचार करतो तर ट्रेकिंगमध्ये बऱ्याचदा तुम्ही नवी पायवाट शोधता, नवा रस्ता शोधता, त्यामुळे हे खूप कठीण असतं. त्यामुळे आधी कोणीच ज्या पायवाटेवरून गेलं नाहीये, ज्या वाटेवरनं पहिल्यांदा आपण जाणार आहोत, तर ती वाट कशी आहे किंवा कशी असणार आहे याबद्दल आपल्याला कल्पना सुद्धा नसते आणि तिथून आपल्याला मार्गक्रमण करत
तुमचं जे अंतिम ध्येय असेल तिथपर्यंत पोहोचायचं असतं. ट्रेकिंगच्या संदर्भात तुम्ही आणखी एक ऐकलेला शब्द म्हणजे बॅकपॅकिंग. हे मूलतः हायकिंग आणि कॅम्पिंग यांचं मिश्रण आहे, जे अनेकदा काही दिवस किंवा काही आठवड्यात सुद्धा संपू शकतं. बॅकपॅकर्स त्यांचं अन्न, पाणी आणि निवारा यांसारखं सगळं आवश्यक सामान त्यांच्या बॅकपॅकमध्ये वाहून नेतात आणि म्हणूनच याला हे नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे गिर्यारोहण हा ट्रेकिंगचा एक अधिक विशेष आणि तांत्रिक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पर्वत चढणं समाविष्ट असतं. यासाठी अनेकदा विशिष्ट उपकरणं आणि गिर्यारोहणाचं तंत्रज्ञान तुम्हाला माहिती असणं हे सुद्धा आवश्यक असतं. आणि हायकिंग आणि ट्रेकिंग या दोघांच्या तुलनेत जेव्हा आपण गिर्यारोहण म्हणतो, यात उच्च पातळीचा धोका असतो, यात प्रचंड रिस्क असते. त्यामुळे तुम्हाला जर गिर्यारोहण करायचं असेल तर पहिले तुम्ही हायकिंग करावं, मग ट्रेकिंग करावं आणि मग शेवटी जर तुम्हाला असं वाटलं की हे दोन्ही मी अगदी सहजरित्या करू शकलो, मग तुम्ही गिर्यारोहणाचा नक्कीच विचार करू शकता. आता आपण पुढे वळणार आहोत, जाणून घेणार आहोत की ट्रेकिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे प्रकार नक्की कोणते आहेत आणि प्रत्येक जो प्रकार आहे त्याचा तुम्हाला वेगळा अनुभव मिळतो. मी म्हटलं तसं की ट्रेकिंग ही 1 दिवसापासून ते काही आठवड्यापर्यंत सुद्धा असू शकते. तर पहिला प्रकार आहे 1 दिवसीय ट्रेकिंग. हे एका दिवसाचे ट्रेक्स असतात, जे सहसा एकाच ठिकाणी सुरू होतात आणि त्याच ठिकाणी संपतात. हे नवीन शिकणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना अनेक दिवसाच्या प्रवासाची बांधिलकी नकोय किंवा रिस्क नकोय, त्यांच्यासाठी 1 दिवसाचा ट्रेक नक्कीच चांगला पर्याय आहे. बहुदिवसीय ट्रेक, नावातच तुम्हाला कळलं असेल की बहुदिवसीय म्हणजे नक्कीच 1 दिवसापेक्षा जास्त. तर याच्यामध्ये एकापेक्षा जास्त दिवस ट्रेकिंग करणं अपेक्षित असतं आणि अर्थातच रात्री मुक्काम करणं हे समाविष्ट असतं. यामुळे निसर्गाचा अधिक सखोल अनुभव आपल्याला मिळतो आणि भूभाग आणि अंतरावर अवलंबून हे ट्रेक्स सोप्यापासून ते कठीण आव्हानात्मक असू शकतात. पुढचा प्रकार आहे टी हाऊस ट्रेकिंग. नेपाळसारख्या देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या टी हाऊस ट्रेकिंगमध्ये एका पर्वतीय लॉज किंवा टी हाऊसमधून दुसऱ्या ठिकाणी ट्रेकिंग केलं जातं. पण हे ट्रेक जे असतात हे अनेक दिवसाचे असतात आणि ट्रेकर्सना कॅम्पिंगचं सामान सुद्धा सोबत बाळगण्याची गरज नसते, कारण वाटेत साध्या निवासस्थानामध्ये सुद्धा ते मुक्काम करत करत आपलं ट्रेकिंग ते पूर्ण करत जातात. आता पुढचा प्रकार आहे थोडासा तो आव्हानात्मक आहे, मोहीम ट्रेकिंग. हा ट्रेकिंगचा सगळ्यात आव्हानात्मक प्रकार मानला जातो, ज्याच्यामध्ये अनेकदा उंच ठिकाणी चढाई करावी लागते आणि हे ट्रेकिंग कित्येक आठवडे किंवा महिने सुद्धा चालू शकतं. मोहीम ट्रेकिंगसाठी सहसा मार्गदर्शक आणि पोर्टर्स म्हणजेच ओझं वाहणारे यांचा समावेश असलेल्या एका टीमची गरज लागते, कारण अर्थातच बरेच दिवस लागणार आहे. तर तुमच्यासोबत आवश्यक असलेलं सगळं सामान तिकडे असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अर्थातच सखोल तयारी आणि उत्तम शारीरिक तंदुरुस्तीची गरज सुद्धा असते. त्यामुळे मोहीम ट्रेकिंग हे आपण सगळ्यात शेवटी घेतलेलं आहे. तर अर्थातच 1 दिवसाचं ट्रेक, बहुदिवसीय, टी हाऊस आणि शेवटी मोहीम ट्रेकिंग असे हे ट्रेकिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपल्याला कोणता सोपा वाटतोय किंवा आपल्याला कोणता सहज जमू शकेल त्यानुसार आपण आपला प्रकार ठरवू शकतो. हे वेगवेगळे प्रकार आणि संबंधित संकल्पना समजून घेतल्याने आपल्याला आपल्या आवडी, अनुभवाची पातळी आणि शारीरिक क्षमता हे सगळं विचारात घेऊन कोणता प्रकार आपल्यासाठी योग्य आहे हे आपण सहज निवडू शकतो. ट्रेकिंग आणि हायकिंग हे दोन्ही निसर्गात चालण्याचे बाह्य उपक्रम आहेत, पण प्रामुख्याने कालावधी, काठिण्य पातळी आणि भूप्रदेश या बाबतीत या दोघांमध्ये महत्त्वाचे फरक आहेत. सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया हायकिंग विषयी. हायकिंग म्हणजे साधारणपणे 1 दिवसाची सहल, जी काही तासांपासून ते पूर्ण 1 दिवसापर्यंत चालू शकते. हायकर सहसा दिवसाच्या अखेरीस त्यांच्या सुरुवातीच्या ठिकाणी किंवा निवासस्थानी परत येतात. पायवाटेनुसार काठिण्य पातळीत खूप फरक असू शकतो, तरी सुद्धा हायकिंग हे सामान्यतः ट्रेकिंगपेक्षा कमी कष्टदायक असतं. हायकिंग सहसा सुस्पष्ट पायवाटांवरून केलं जातं. मी म्हटलं तसं की तुम्हाला आधी कल्पना असते, तुमच्या आधी बरेच जण त्या जागेवरून गेलेले आहेत, त्यामुळे मार्गक्रमण करताना एक आत्मविश्वास असतो की माझ्या पुढे कोणीतरी येऊन गेलेला आहे, त्याला अनुभव आहे, त्यामुळे मी पण हे करू शकेन. आणि त्यासाठी विशेष दिशाज्ञान कौशल्याची आवश्यकता नसते.
भ्रमणाचे मार्ग जंगलातले सपाट आणि सोप्या वाटांपासून ते डोंगराळ भागातल्या तीव्र चढाई मार्गापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं असतं. पण हे मार्ग सहसा व्यवस्थित चिन्हांकित केलेले आणि सुस्थितीत ठेवलेले असतात. हायकिंगच्या मूलभूत सामान्यतः आरामदायक चालण्याचे बूट, एक बॅकपॅक, पाणी, खाऊ आणि शक्य असल्यास नकाशा किंवा हायकिंग ॲप यांचा समावेश असतो. आता या सामानापैकी आपल्याला काही गोष्टी आपल्याकडे असू शकतात, पण काही गोष्टी आपल्याला वेगळ्याने घ्याव्या लागतील. हायकिंगसाठी कॅम्पिंगच्या सामानाची सहसा आवश्यकता नसते, कारण त्यात सहसा निर्जन ठिकाणी रात्रीचा मुक्काम नसतो. आता हायकिंग नंतर आपण वळणार आहोत ट्रेकिंगकडे. सुरुवातीपासून आपण हायकिंग आणि ट्रेकिंग दोघांचाही विचार करतो आहोत. ट्रेकिंगमध्ये अनेक दिवसांच्या सहलीचा समावेश असतो, ज्या काही दिवसांपासून ते आठवड्यापर्यंत हे चालू असतात. ट्रेकर्स अनेकदा वाटेत तंबू ठोकतात किंवा झोपड्यांमध्ये किंवा टी हाऊसमध्ये राहतात. ट्रेकिंग हे सामान्यतः हायकिंगपेक्षा कष्टदायक आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा आव्हानात्मक असतं. यामध्ये अनेकदा लांब अंतर, उंचीतला लक्षणीय बदल आणि अधिक आव्हानात्मक भूभागांचा समावेश होतो. आता आपण ट्रेकिंग जेव्हा म्हणतो तेव्हा दुर्गम भाग असतात, बऱ्याच ठिकाणी काहीच सोयीसुविधा नसतात, तुम्हाला इंटरनेटचा पण अभाव असतो, त्यामुळे नकाशा बघायचा असतो, कोणाशी संपर्क होऊ शकत नाही बराच वेळ. तर या सगळ्या जोखीमांचा विचार करूनच तुम्ही ट्रेकिंगला जाणं अपेक्षित आहे. तसंच उंच ठिकाणी असल्यामुळे तीव्र चढाव असतात, काही ठिकाणी उतार असतो, खडकाळ मार्ग असतो आणि कधी कधी हिमनदी किंवा हिमक्षेत्रांसारख्या अधिक कठीण भूप्रदेशांमधनं तुम्हाला मार्गक्रमण करावं लागतं. आता यासाठी कोणतं सामान लागू शकतं, तर ट्रेकिंगसाठी अधिक विशेष साधनांची आवश्यकता असते, जसं की तंबू आहे, स्लीपिंग बॅग आहे, तुम्हाला स्वयंपाक स्वतःच करायला लागतो, त्यामुळे त्याची उपकरणं, आणि जास्त उंचीवर जात आहे त्यामुळे तुम्हाला ऑक्सिजनसाठी सुद्धा काही उपकरणं सोबत ठेवावी लागतात. हेच तुम्ही गिर्यारोहणाच्या बाबतीत सुद्धा म्हणू शकता. हायकिंग आणि ट्रेकिंग या दोन्हीमुळे तुम्हाला अर्थातच निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो आणि तुम्ही सक्रिय राहू शकता. पण या दोन्हीपैकी निवड अनेकदा तुमची शारीरिक क्षमता, तुमच्याकडे असलेला वेळ आणि तुम्हाला कोणत्या पातळीचं साहस हवं आहे यावर अवलंबून असतं. जर तुम्ही या उपक्रमांमध्ये नवीन असाल तर साधारणपणे लहान आणि सोप्या हाईक्सने सुरुवात करून हळूहळू अधिक आव्हानात्मक ट्रेक्सकडे आपण जाऊ शकतो. मंडळी, आता आपण दोन्ही गोष्टींबद्दल बोललो, हायकिंग आणि ट्रेकिंग. याचा फरक आपण जाणून घेतला, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात त्याविषयी जाणून घेतलं, त्यासाठी कोणकोणतं सामान आपल्यासोबत कॅरी करणं अपेक्षित आहे ते सुद्धा आपण बोललो. इथेच आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि नंतर पुढे जाणून घेणार आहोत ट्रेकिंग विषयी सुद्धा अधिक खोलवर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा ट्रेकिंग विषयी बोलणार आहोत. कार्यक्रम सुरू आहे विविधा, आणि विविधा या कार्यक्रमामध्ये मी RJ सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, हायकिंग आणि ट्रेकिंग याच्यातला बेसिक फरक काय आहे याविषयी आपण जाणून घेतलं. आता आपण त्याचा इतिहास काय आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. प्रत्येक गोष्टीला स्वतःचा एक इतिहास असतो आणि ट्रेकिंगला सुद्धा अर्थातच खूप मोठा इतिहास आहे. तर नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊया. एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण असा इतिहास या ट्रेकिंगला आहे. प्रागैतिहासिक काळात वाहतुकीच्या साधनांच्या अभावामुळे मानवांसाठी लांब पल्ल्याचं चालणं ही एक नेहमीचीच गरज राहिली होती. तरी सुद्धा मनोरंजनासाठी किंवा साहसासाठी ट्रेकिंग करण्याची संकल्पना अधिक अलीकडच्या काळात विकसित झालेली आहे. आधुनिक ट्रेकिंगचा उगम 19व्या शतकात संपूर्ण भारतीय उपखंडाचं मोजमाप करण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या ग्रेट ट्रायगोनोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया या प्रकल्पात शोधता येतो. भूभागाची भौगोलिक वैशिष्ट्ये नोंदवण्यासाठी ब्रिटिश सर्वेक्षकांना अनेक आठवडे किंवा महिने सुद्धा आव्हानात्मक भूभागातून पायी ट्रेक करावा लागत असे. अशा प्रकारे ट्रेकिंगची सुरुवात ही मनोरंजनात्मक उपक्रमापेक्षा एक व्यावसायिक गरज म्हणून झाली. 20व्या शतकात वाहतूक आणि फावल्या वेळेतल्या प्रगतीसोबतच शोध मोहिमांची आवड वाढत गेल्याने ट्रेकिंग
हा एक लोकप्रिय विरंगुळ्याचा उपक्रम बनला. सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नोर्गे यांनी 1953 मध्ये केलेल्या माउंट एव्हरेस्टच्या यशस्वी चढाईसारख्या अनेक उल्लेखनीय मोहिमांमुळे याला अधिक लोकप्रियता मिळाली. यामुळे एका अशा युगाची सुरुवात झाली जिथे दुर्गम ठिकाणांचा शोध घेणं, विविध संस्कृतींचा अनुभव घेणं आणि वैयक्तिक महत्त्वाचे टप्पे गाठणं हे अनेकांसाठी एक महत्त्वपूर्ण प्रेरणास्थान बनलं. काळानुसार ट्रेकिंग विकसित झालं आहे आणि आज आपण पाहतो त्याप्रमाणे एकदिवसीय ट्रेक, बहुदिवसीय ट्रेक, टी हाऊस ट्रेकिंग, मोहीम ट्रेकिंग यांच्यासारखे बरेच प्रकार यात मोडतात. विशेष उपकरणांचा विकास, ट्रेकिंग मार्गाची पायाभूत सुविधा आणि बाह्य मनोरंजन कंपन्यांच्या वाढीमुळे सुद्धा वेगवेगळ्या शारीरिक क्षमता आणि अनुभवाच्या पातळ्या असलेल्या लोकांसाठी ट्रेकिंग अधिक सुलभ आणि आनंददायक बनण्यास योगदान मिळाले. जागतिक शोध मोहीम आणि बाह्य मनोरंजक उपक्रमांवरती ट्रेकिंगचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर झालाय. यामुळे आपल्याला आपल्या ग्रहावरील काही अत्यंत दुर्गम आणि सुंदर भागांपर्यंत पोहोचून त्याचा आनंद घेता येतो. इतकंच नाही तर शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि पर्यावरण जागृतीला प्रोत्साहन देण्यातही यांनी खूप मोठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज ट्रेकिंग जागतिक पर्यटन उद्योगाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लावतोय, विशेषतः नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशांमध्ये. जेव्हा आपण ट्रेकिंगच्या इतिहासाकडे मागे वळून पाहतो तेव्हा हे स्पष्ट होतं की हा केवळ एक मैदानी उपक्रम नसून त्यात बरंच काही आहे. हे मानवी जिज्ञासा, शोधवृत्ती आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या घट्ट नात्याचं एक प्रतीक आहे. आणि आपण जसजसं पुढे जात आहोत तसतसं ते सतत स्वतःमध्ये बदल घडवत आहे आणि आपल्याला नैसर्गिक जगाशी जोडलं जाण्याचं आणखी नवे नवीन मार्ग उपलब्ध करून देत आहे. ट्रेकिंगचं आकर्षण प्रत्येक व्यक्तीनुसार खूप वेगळं असतं आणि या साहसांना सुरुवात करण्यामागील प्रेरणा देखील ट्रेकर्स प्रमाणेच वेगवेगळ्या असू शकतात. इथे लोक ट्रेकिंग का निवडतात याची सर्वसामान्य कारणं आता आपण जाणून घेणार आहोत. कारणं सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ट्रेकिंगमधून मिळणाऱ्या निव्वळ थरार आणि रोमांचामुळे अनेक जण त्याच्याकडे आकर्षित होतात. खडबडीत प्रदेशातून मार्गक्रमण करणं, शारीरिक आव्हानांवर मात करणं आणि निसर्गरम्य परिसरात रमून जाणं या गोष्टी साहसी लोकांना एक प्रकारचा उत्साह देतात. पुढचं कारण आहे शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी. शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी ट्रेकिंग हा एक उत्तम पर्याय मार्ग आहे. यामध्ये कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचा मिलाफ असलेला संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, ज्यामुळे सक्रिय आणि निरोगी राहण्याचा एक आनंददायक मार्ग ठरतो. ट्रेकिंगमुळे निसर्गाशी सखोल नातं जोडण्याची एक अनोखी संधी मिळते. यामुळे शहरी जीवनातल्या धावपळीतून सुटका मिळते आणि नैसर्गिक जगाचं सौंदर्य आणि शांतता आपल्याला जवळून अनुभवण्याची एक संधी मिळते. काहींसाठी ट्रेकिंग ही एक आध्यात्मिक आणि आत्मपरीक्षणात्मक यात्रा असते. अनेकदा एकांतात दिवसेंदिवस चालण्याच्या क्रियेमुळे चिंतन आणि आंतरिक शांती मिळते. अनेक ट्रेकर्स स्पेनमधील कॅमिनो डी सॅन्टियागो किंवा तिबेटमधील कैलास मानसरोवर ट्रेकसारख्या विशिष्ट आध्यात्मिक यात्रांना सुद्धा निघतात. ट्रेकिंगचे मार्ग अनेकदा ग्रामीण आणि दुर्गम भागातून असतात, ज्यामुळे ट्रेकर्सना स्थानिक समुदायांशी संवाद साधण्याची, त्यांच्या परंपरा अनुभवण्याची आणि एक अनोखी सांस्कृतिक अंतर्दृष्टी मिळवण्याची संधी मिळते, जी अन्यथा मिळवणं खरं तर कठीण असतं. अनेकांसाठी ट्रेकिंगचं आव्हान, विशेषतः बहुदिवसीय किंवा जास्त उंचीवरील ट्रेक, हा एक प्रेरक घटक असतो. एक आव्हानात्मक ट्रेक पूर्ण करणं हे अनेकदा एक महत्त्वपूर्ण वैयक्तिक यश मानलं जातं आणि त्यातून कर्तृत्वाची खरी भावना आपल्याला मिळू शकते. पाहिलं, ट्रेकिंग करण्यामागे प्रत्येक व्यक्तीचं कारण हे किती वेगळं असू शकतं. काहींना वाटतं फक्त घरातून बाहेर पडायचं आहे म्हणून निमित्त म्हणून ट्रेकिंगला चाललेत, पण असं नाही आहे. ट्रेकिंग आपल्याला खरंच शारीरिक आणि मानसिक आनंद देण्यासाठीचं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं साधन आहे. तर ज्यांनी कधी ट्रेकिंग केलं नसेल त्यांनी नक्की विचार करा आणि अगदी ट्रेकिंगला जाण्याआधी हायकिंग करून बघा, मग ट्रेकिंगला सुद्धा जाण्याचा विचार करा. आणि हल्ली तर इतके ग्रुप्स आहेत वेगवेगळे, त्या ग्रुप्सच्या माध्यमातून आपण योग्य ती माहिती घेऊन, आपल्यासोबत मार्गदर्शक सुद्धा असतात, तर त्यांच्या मदतीने आपण नक्कीच हा मार्ग सोपा करू शकतो. अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी काही अनुभवी ट्रेकर्सना त्यांच्या प्रेरणेबद्दल एकाने विचारलं, तर एकाने सांगितलं की
माझ्यासाठी ट्रेकिंग हे ध्यानासारखं आहे. एक पाऊल दुसऱ्या पाऊलापुढे टाकण्याची लयबद्ध हालचाल, निसर्गाचे आवाज, शारीरिक श्रम या सगळ्यांमुळे माझं मन शांत होतं आणि मला आंतरिक शांती मिळते. तर दुसरा म्हणाला की मला आव्हान आवडते. माझ्या मर्यादा तपासणं आणि त्या ओलांडून पुढे जाणं. जेव्हा मी माझ्या गंतव्यस्थानी पोहोचतो तेव्हा मिळणारी यशाची भावना हा एक अतुलनीय रोमांच आहे. थोडक्यात काय तर प्रत्येकाचं त्यामागचं कारण जरी वेगवेगळं असलं तरी शेवटी आनंद मिळणं ही एक महत्त्वाची भावना या ट्रेकिंग मागे आहे. ट्रेकिंग म्हणा, गिर्यारोहण म्हणा किंवा हायकिंग, कोणताही प्रकार असो, पण शेवटी आनंद मिळणं हीच भावना या प्रत्येकाच्या मागे आहे. प्रत्येकाकडे ट्रेकिंगला जाण्याचे वेगवेगळे कारण असतं आणि या प्रेरणा अनेकदा एकमेकांशी निगडीत असतात. तुम्ही साहस, वैयक्तिक विकास, फिटनेस किंवा निसर्ग आणि इतर संस्कृतींशी अधिक घनिष्ठ संबंध शोधत असाल तरी ट्रेकिंगमध्ये तुम्हाला काही ना काही नक्कीच मिळतं. हा एक बहुआयामी उपक्रम आहे जो केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नसून आत्मशोध आणि वैयक्तिक विकासाचा एक प्रवास आहे. ट्रेकिंग हा केवळ साहसी उपक्रम नाहीये, तर त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असे अनेक फायदे मिळतात. तर या फायद्यांविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत, पण पुन्हा एकदा एक विश्रांती घेणार आहोत आणि त्यानंतर बोलणार आहोत या फायद्यांविषयी. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मंडळी, विविध या सेगमेंटमध्ये आपण आज बोलतो आहोत हायकिंग, ट्रेकिंग आणि गिर्यारोहण. त्यातही आपण ट्रेकिंग विषयी सगळ्यात जास्त बोलत आहोत आणि आता आपण ब्रेक नंतर बोलणार आहोत की या ट्रेकिंगचे फायदे काय आहेत. ट्रेकिंग हा एक हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचा व्यायाम आहे जो हृदयाचे स्नायू बळकट करून आणि हृदयविकाराचा धोका कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. पाठीवर सॅक घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागावर चालण्याच्या या क्रियेमुळे तुमच्या शरीरातल्या विविध स्नायू, विशेषतः पाय, पोटाचे स्नायू आणि पाठीच्या खालच्या भागातले स्नायू बळकट होण्यास मदत होते. असमान पृष्ठभागांवर चालल्यामुळे तुमचं संतुलन आणि समन्वय सुधारतो, जो तुमच्या दैनंदिन जीवनात फायदेशीर ठरू शकतो. लांब पल्ल्याच्या ट्रेकिंगमुळे तुमची सहनशक्ती आणि दम वाढण्यास मदत होते, कारण तुम्ही सतत अधिक अंतर कापण्यासाठी तुमच्या शरीराला अतिरिक्त ताण देत असता. ट्रेकिंग हे शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्यामुळे कॅलरी जळतात आणि निरोगी वजन राखण्यास सुद्धा मदत होते. मंडळी, आता आपण पाहिले ट्रेकिंगचे शारीरिक फायदे. आता याच्यानंतर पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत की ट्रेकिंगचे मानसिक फायदे कोणते आहेत आणि त्याविषयी अजून थोडं सुद्धा जाणणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. या सेगमेंटमधनं मी सुवर्णा आता निरोप घेते. भेटूया पुढच्या सेगमेंटमध्ये, अर्थातच विविधा या भागात. आचार्य